गडचिरोली जिल्ह्यातील अहिरी तालुक्यातील वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मनमानी आणि नियोजन शून्य कारभारामुळे स्थानिक शेतकरी कमालीचे त्रस्त झाले। विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणाकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त केला जातोय। 5 दिवसांची मुदत देऊन महिना उलटलाय। अहिरी गावातील रहिवासी असलेले 27 वर्षीय तरुण शेतकरी महादेव प्रभुदास साखरे हे मागील 1 महिन्यांपासून वनपरिक्षेत्र कार्यालयात चक्रा मारित आहेत। त्यांना त्यांच्या हक्काच्या वन हक्क जमिनीचा पट्टा हवाय। संबंधित वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याने त्यांना केवळ 5 दिवसात काम होईल अशी मुदत दिली होती, मात्र या गोष्टीला आता 1 महिना उलटूनही गेला तरी साखरे यांचे काम झालेले नाही। मी केवळ माझ्या हक्काच्या जमिनीच्या पट्ट्यासाठी कार्यालयात चक्रा मारतोय। अधिकारी प्रत्येक वेळी नवीन कारण सांगतात। 5 दिवसांचे आश्वासन देऊन महिना झाला पण अजूनही काम झाले नाही। आमच्या सारख्या गरीब शेतकऱ्यांच्या वेळेचे आणि श्रमाची कोणालाच किंमत नाही का, असे महादेव साखरे यांनी म्हटलंय। शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे। केवळ महादेव साखरेच नव्हे तर अहिरी परिसरातील अनेक शेतकरी वन हक्क कायद्याअंतर्गत पट्टे मिळवण्यासाठी आणि इतर वनविषयक कामांसाठी कार्यालयात चक्रा मारून वैतागले। अधिकाऱ्यांच्या अशा वागणुकीमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान तर होतच आहे, शिवाय शेतीच्या कामाच्या दिवसात त्यांना मानसिक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे। वरिष्ठांनी दखल घेण्याची मागणी अहिरी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या या मनमानी कारभाराची तक्रार आता वरिष्ठ पातळीवर पोहोचवण्याची तयारी शेतकरी करीत आहे। महादेव प्रभुदास साखरे, मी अहिरीला राहतो, कुमारमोला वार्ड नंबर 5। मी मागच्या महिन्यापासून 22 तारखेला अर्ज दिला आहे। 5-6 दिवसामध्ये काम होते म्हणे। 5-6 दिवसापासून त्याच्यानंतर 27ला आलो, 27-28लाही आलो, तेव्हाही सुट्टीवरच होते। त्याच्यानंतर मधात आलो, पुन्हा 15 दिवसाच्या लग्नाला गेले सुट्टीवर। आत्ता मधात येऊन गेलो, पुन्हा मधात आलो, मधातही नाही भेटले। आज आलो तर आजही घरी आहे। प्युअरच्या शेतीसाठी आले आहे। वन हक्क मला पट्ट्यासाठी टाकायचे आहे। नाव असल्यामुळे मी अर्ज देऊन आहे। 22 तारखेला दिला आहे अर्ज, 22 तारखेपासून भेटले नाही। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी तिरुपती मडावी अहिरी।